चुरा चुरा कर माखन खाया, चुरा चुरा कर माखन खाया, गवळण का नंद कुंवर कन्हैया, काहे बराहे दिखावत मोही, जानत हो प्रभु पन तेरा सबही। और बात सुन उखल सुगला, बांध लिया तू अपने गोपाला, काहे बराई दिखावत मोही, जानत हो प्रभु पन तेरा सबई। बन बन फेरत गाव जरावत, बन बन फेरत गाव जरावत, कहे तू गया बंदूल करी ले हाथ, काहे बराही दिखावत मोही, जानत हो प्रभु पन तेरा सबही, तेरा सबही। विठाला विठाला देवाधिदेवा जगत्रया देवा, देवाधिदेवा जगत्रया देवा, देवाधिदेवा जगत्रया देवा, देवाधिदेवा जगत्रया। परियसी केशवा विनंते माझे, परियसी केशवा विनंते माझे, परियसी केशवा विनंते माझे, परियसी केशवा। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम। ऐसे जरी प्रेम काही गेला, ऐसे जरी प्रेम काही गेला, ऐसे जरी प्रेम काही गेला, ऐसे जरी प्रेम। श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळ उत्तरे, वाढली अंतरी प्रेम सुख कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा। त्याचे पाय माझे जेते, त्याचे पाय माझे जेते, वाची वदता शिवनाम, दयान बाधी क्रोध काम, त्याचे पाय माझे जेते, त्याचे पाय माझे जेते, वाची वदता शिवनाम,
ब्रह्मादिभूताय भूभूते अनेक रूपरूपाय विष्णवे प्रभवेश. अरे आता तुम्ही म्हणायला या गड्यांना द्या संधी, दोघांना द्या, शाळा सोडून आलेत बरं का, घ्या दोघांनाही बदली करा. आता त्यांची वारी आहे. या तुम्ही आता म्हणायला विठ्ठला 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 विठाला विठ्ठला 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 बोलणारी गवरदा हरडो विठ्ठला देवा विठ्ठला विठ्ठला. आता थोडस याला आवाज द्या, याचा हात जरा बरं वाटतं बरं का. विठाला 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 विठाला. चुरा चुरा कर माखन खाया गवलन कानंद कुवर कन्हैया काहे बराई दिखावत मोही जानत हो प्रभू पण तेरा सरे फसवी. प्रभू कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान आदिनाथ विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये परमपूज्य गुरुवर्य तपोनिधी बाळासाहेब फणसे स्वामी तसेच तपोनिधी अरविंदनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या 34 वर्षापासून ही अखंड हरिनाम सप्ताहाची सेवा चालू आहे. आणि याही वर्षी मोठ्या आनंदाने पार पडत असतानाच्या काल्याच्या सेवेने आपल्याला या नाम यज्ञाची सांगता करायची आहे. विठ्ठल तसं पाहिलं तर या वर्षी अतिशय आनंदाने हा सप्ताह साजरा होत आहे. आबालवृद्धापासून महिला मंडळ असेल, मुलं असतील, मुले असतील, टाळकरी भरली मंडळ, गायन वादन करणारी श्रोते, बाप, अन्नदाते, या सगळ्यांच्या सहकार्याने अतिशय आनंदाने आणि समाधानाने आपण हा म्हणजे नामयज्ञ पार पडत आहोत. आता थोडीशी काल्याची सेवा धावती पाहू आणि पुन्हा तसा मोठा कार्यक्रम महाप्रसादाचा आहेच. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. गिरणीत काम केले, ते गिरणीमध्ये आवाज ऐकू माझे कान थोडेसे कमजोर झाले, त्यामुळे मला कर्कशर होत नाही बरं का. असं वारकरी संप्रदायामध्ये नामसप्ताहाचा कालावधी हा आपल्या संकल्पानुसार यथाशक्ती यथामती आपण संकल्प करतो. 3 दिवस करा, 5 दिवस करा, 1.5 दिवसाचा. आपल्या कोकणामध्ये 2-2 दिवसाचे कार्यक्रम असतात, काही ठिकाणी महिना आहे. पण सांगता समारोप करायचा असेल तर मग काल्याच्या सेवेने करावा लागतो. आणि काला म्हटलं की कीर्तनकाराला अभंगाचं बंधन आहे, तर गवळण असावी, बाळकीड असावी, आले तर काला प्रकरण. आणि चरित्राचा विचार जर केला तर चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळातलं चरित्र काल्यासाठी आहे, यथावती याचा विचार करू आपण. आणि सेवेसाठी निवडलेलं रूपक, ज्याला रूपक म्हटलेलं आहे, एखादं गवळण म्हणा किंवा भारुड म्हणायला रूपक म्हणतात. हे जे रूपक आहे ते तुकाया बंधू किंवा तुकोबारायचे बंधू कान्होबा महाराज यांचं आहे. आणि हिंदी भाषेमध्ये हिंदुस्थानी अशी म्हणजे अभंग आहेत, हिंदुस्थानी. विठ्ठला विठ्ठला. तसं पाहिलं तर मराठी भाषेवरती साधू संतांनी खूप प्रेम केलं. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतात ही पैजा जिंके ऐशी अक्षरे रक्षिके मिळविन. मराठी भाषेचं वैभव, शृंगार, साहित्य सोन्याच्या खाली उघडी दिशेच्या अक्षयनी विवेकवल्ली लावणी व देसेंग. आणि म्हणून या साहित्यशास्त्राचा विचार केला तर माऊली ज्ञानोबारायापासून तुकोबारायापर्यंत अनेक संतांनी या भाषेचं शृंगारने महत्त्व वाढवलेलं आहे. मराठी भाषेवरती खूप प्रेम केलं. तसं पाहिलं तर मग त्यांना अवघड नव्हतं. काही संस्कृतमध्ये ग्रंथ करता आले असते, अन्य भाषेमध्ये करता आले असते, पण मराठी भाषेवरती प्रेम जे होतं त्याच्यामुळे मराठी भाषेवरती त्यांनी म्हणजे भर दिलेला आहे. पण गंमत अशी आहे की मराठी भाषा आपला स्वाभिमान असला, प्रेम जरी असलं तरी इतर भाषांचाही अनादर होता कामा नये, हे सुद्धा आपल्याला सांगितलं. तसं पाहिलं तर ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषेत नामदेवारांचं वर्णन. 56 भाषेचा केला असे गौरव वार नवी नाव उभारली. नामदेव महाराजांच्या वाङ्मयामध्ये सुद्धा अनेक भाषेचा प्रयोग केलेला आहे. गवळणी ठकविल्या
ठकविल्या ठकविल्या एक एक संगतीने, ठकविल्या एक एक संगतीने. मराठी, कानडी, कोकणी, गुजरडी आणि एक मुसलमानी, आयशा 5 जणी गवळणी ठकविल्या. विठाला 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 विठाला. नामदेव महाराजांचं पंजाबी भाषेमध्ये सुद्धा अभंग आहेत. गुमानला गेले होते तिकडे. आजही शीख धर्मीयांच्या ग्रंथामध्ये त्यांचे अभंग आहेत, पद आहेत. आणि म्हणून मला सांगायचा मुद्दा असा आहे की मराठी भाषा आपली मायबोली असली तरी सुद्धा आपल्याला इतर भाषेचा अनादर करू नये, त्याचा आदर याच्यामध्ये राखला पाहिजे. आणि आज जर व्यवहार पाहिला तर आज तसं पाहिलं तर या जगतामध्ये व्यवहार करायचा असेल तर कमीत कमी 3 भाषा आपल्याला अवगत असल्या पाहिजेत. एक आपली मातृभाषा असली हवी. तशी हिंदी भाषा आपल्या हिंदुस्थानामध्ये बऱ्याच ठिकाणी चालते. थोडंसं साऊथ इंडियामध्ये नाही चालत, म्हणजे तिकडे जास्ती कळत नाही म्हणा. पण हिंदी भाषेचा वापर बराचसा होतो. मराठी, हिंदी आणि इंग्लिश भाषा. इंग्लिश भाषा तशी आता जगतामध्ये, संपूर्ण जगामध्ये तिचा थोडंफार तिकडचं सुद्धा बोलता आलं पाहिजे तर आपले व्यवहार चांगले होतात. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून हे हिंदी भाषेतलं रूपक आहे. तसं पाहिलं तर या अभंगामध्ये थोडंसं देवाला उद्देशून एका गोपीच्या मुखातून कानोबारा वर्णन करतात. एका अर्थाने देवाला असं बोललं म्हणजे थोडंसं म्हणजे अवघडच वाटतंय. काय केलं रे तू? अभंगाचा अर्थ जर पाहिजे, तू काय केलं? चोऱ्या करून. काय चोऱ्या करून पोट भरलं? काय चुरा चुरा कर माखन खाया. चोऱ्या करून तो पोट भरणारा. आणि तुझी जात तरी कोणती? कारण गवळी समाज म्हणजे त्या काळातला प्रतिष्ठित नाही, कारण यांना त्या काळामध्ये सत्तेचा अधिकार नव्हता. ते मोठी कथा आहे. यदुवंशाचा विचार जर केला तर मोठी कथा आहे ती. त्या कुरुला राज्यपद दिलं पण ह्याला यदूला दिलं नाहीत. मोठी कथा आहे. चला आपल्या मुद्द्याकडे. एका सामान्य समाजामध्ये तू गवळ्याचा मुलगा, तुझं काय मोठेपणा सांगतो? गवलन का आनंद कुवर कन्हैया, काय पराई मला मोठेपणा सांगतो, मला मोठेपणा सांगतो. दिखावत मोही जानत हो प्रभू पण तेरा. सगळं माहिती आहे मला, नको सांगू तुझा मोठेपणा. मला सगळं माहिती आहे तुझा मोठेपणा. तुला मोठा दिवस मला माहिती आहे. विठाला विठाला. आणि नुसतं चोऱ्या नाही, तू चोऱ्या केल्या, तुला पकडलं गेलं आणि उखळाला बांधला. और बात असून उखल सुगला. तुझ्या गळ्याला दाव बांधून उखळाला बांधून ठेवलं होतं. एवढी तुझी भजी त्यार तू सांगतोस मी मोठा आहे, मी मोठा आहे. कशाचा मोठा तू? और बात असून उखल सुगला. बांधलिया तू आपले गोपाला. आणि काय व्यवहार केला? बन बरं फिरत वनामध्ये पायी फिरायचं, गाव चरावत, गाईच्या मागे धावायचं आणि हातात काठी घेऊन त्यांचं संरक्षण करायचं. म्हणजे गाई राखणारा गुराखी तू. काय मोठी पदवी तुझी? गुराखी म्हणजे गुराखी काय मोठं काय सुशिक्षित असतो का काय असतो? आणि म्हणून थोडक्यामध्ये तू स्वतःला काय समजतो रे, मला काय सांगतो तू, असा या रूपकाचा अर्थ. विठाला विठाला विठाला. पहिली गोष्ट ही गोपी बोलते देवाशी. आपल्या चरित्राचा नायक आहे, काल्याच्या कीर्तनाचा नायक म्हणजे परमात्मा श्रीकृष्ण. या महानायकाशी ती गोपी बोलते. पण ही भाषा जी आहे ना, ही भाषा तशी एकतर उद्धट तरी म्हणा, नाही तर प्रेमाची तरी म्हणा. विठ्ठल विठ्ठल. तसं पाहिलं तर भक्तिशास्त्रामध्ये भक्तीचं स्वरूप हे प्रेम सांगितलंय. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. विठाला 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 विठाला. प्रेम हे भक्तीचं स्वरूप आहे. सातू अस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपा व्याख्या सांगितली.
आणि प्रेमाशिवाय भक्ती सिद्ध होत नाही. बरीचशी प्रमाण बरेचसे दृष्टांत आहे. नाकाविनं पोथी, अर्थाविनं पोथी. असो, चला आपल्या मुद्द्याकडे. आणि प्रेमामध्ये काही भाव असतात. प्रेम वाढवण्यासाठी काही भाव जे असे असतात की ज्याच्यामध्ये प्रेम वाढत असतं. वास्तविक तसं पाहिलं तर रोसणं हे कधी कधी प्रेम वाढवतं. नवली म्हणतात रोसे प्रेम दुनवटे पर्यंत याचे रे. जिथं प्रेम आहे ना तिथं रुसण्याचा अधिकार आहे. कधी कधी आपण रुसतो, विचारतो कोण? जिथं प्रेम नाही तिथं रुसलं तर त्याला विचारतो कोण? थांबायचं तर थांबा, नाही तर गिळा 2 घासती निघा. विठाला प्रेमामध्ये भांडण सुद्धा. कारण प्रेम कलह नावाचं एक स्वतंत्र प्रकरण आहे संतांच्या गाथ्यामध्ये. प्रेम कलह म्हणजे प्रेमाचं भांडण. आता ते बरेच अभंग आहेत असे. विशेषत्वाने जनाबाईचे अभंग महत्वाचे वाटतात. हे धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरीला गळा बांधून या. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. समजा एक कल्पना करा, या अभंगामध्ये जर समजा सरळ म्हणता आलं असतं, धरीला पंढरीचा देव मनी धरून या भाव, नाही जमत का? जमलं असतं ना? काय रचना करता आली? चोरच का म्हटलं? देवाला चोर का म्हटलं? तर चोर म्हणण्याच्या पाठीमागं प्रेम भाव आहे. अरे विठ्या विठ्या, मुळ माईच्या कारट्या तुझी रांड रणकी झाली. आता ही भाषा काय भाषा आहे? विठाला पुण्यवंत पातालोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. पुण्यवंत पातालोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. बालपणीचे मित्र त्यांना आठवण आली देवाची. म्हणजे आपला देव द्वारकेला राहतो असं ऐकले, आपण जाऊ पडले. आता तिथवर गेले बिचारे देवाला भेटायला. आता बरेच वर्ष देव गेल्यापासून पुन्हा भेटलाच नव्हतं ना. आणि तिथं गेलं तर ते पाराकडे कोटो यांना कोण विचारतंय? गवळीयाची ताकपिरी कोण पोरीचा गली. आणि द्वारका ही सोन्याची नगरी, रावलाची आणि देवाची 2 नगरी अशी आहेत की ते सोन्याची आहेत, नाही का? यांना काही त्या चोरदाराने आज द्वारपालाने सोडलं नाही. मग आता काय करता? आले तर कुठून तरी निदान त्याला बघू तरी कुठं आहे तो. म्हणून त्यांनी थोडं शोधाशोध केली. तर म्हणतात तिथं असं थोडंसं एक म्हणजे जसं आपण छिद्र असतं ना असं एखाद्याला, तसं कुठंतरी जर संधी त्यांची नजर चुकून जाऊन त्यांनी एखादी वाकून पाहिलं आणि त्याला देव दिसला. विठ्ठला गड्यानो राधा गिरे झाला, गड्यानो राधा गिरे झाला. कृष्ण सिंहासने बैठला, कृष्ण सिंहासनी बैठला. गड्यानो राधा गिरे झाला, गड्यानो राधा गिरे झाला. कृष्ण सिंहासने बैठला, कृष्ण सिंहासने बैठला. ते सवंगडी ज्यांनी पाहिलं तर दुसऱ्या बापरे पडले. आपल्या बरोबर होता, केवढा मोठा साहेब झाला आता. हा, याची लाल दिव्याची गाडी काय आणि अमुक काय, माठी बघा ते कसलं VIP संरक्षण सगळं, नाही का? झोपडपट्टीत राहायचा. विठाला विठाला खेळ होतो तो मरी, धडक मारून टिरीवरी. आपण होतो तो खेळायचो, अनेक खेळ खेळायचो.
आणि त्या खेळामध्ये याच्या ढोंगणावरती लाथा सुद्धा घातले, शेंबूड खरकटे नाकासी. मला सांगायचा मुद्दा, ही जी पद आहेत ना, ही पद प्रेम दर्शवणारी आहेत. विठ्ठल विठ्ठल. तसं आजचं रूपक आहे ना, हे तसं एका अर्थाने प्रेमाचं बोलणं आहे, पण ते अतिप्रेम, ज्याला म्हणजे कसं अधिकारवाणीने जे प्रेम व्यक्त होतं ना, अशा प्रकारचं आहे. थोडंसं आपण आधार घेऊ याला कथेचा, की भगवंताचं चरित्र मोठं आहे. आणि आज आपल्याला जास्ती वाढवायचं नाही, वेळेत कीर्तन आठवायचं, कारण जागा कमी, आपल्या प्रसादाला खूप म्हणजे उशीर होतो. आणि म्हणून थोडक्यात अभंगाचा विचार करून आपण आटपतं घेऊ. तर हा प्रसंग मला असं वाटतं, हा कधी कधी अभंगाचा प्रसंग आहे ना चरित्राशी जोडावा लागतो, की हा अभंग नेमका जोडायचं कुठे. गाई गोपाळ यमुनेच्या तटे, गाई गोपाळ यमुनेच्या तटे, येते पाणी मिळोनी जगजेठी, येते पाणी मिळोनी जगजेठी. हे गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई पाणी मिळोनी जगजेठी, येते पाणी मिळोनी जगजेठी. चेडू चौगुना खेळती वालवंडी, चला चला म्हणती पाहू दृष्टी हो. म्हणजे दुपारच्या वेळेला जे खेळ चालायचे भगवंताची गायी राखत असताना, आणि मग दुपारच्या वेळेला गायी गोठडीवर बसलं, तसं आध्यात्मिक अर्थ खूप सुंदर आहे. गायी म्हणजे या मनाच्या वृत्ती आहेत. मनाच्या वृत्ती, ज्या इच्छा आपल्या धावतात ना वृत्ती, याचं रूपक आहे गायीला. आणि या गायी खूप चंचल असतात. आता कसं आहे, त्यांना उपाशी मारायचं नाही. गुराख्याचं काम म्हणजे गायी पोट भरलं पाहिजे त्यांचं, पण गायीला निषिद्ध खाऊ द्यायचं नाही. जे क्षेत्र तिच्यासाठी आहे ना, जेवढं गावरान म्हणतात, गायरानपुरी म्हणतात, तेवढं जिथं चरायचा अधिकार आहे तिथं चरा, पण जिथं चरायचा अधिकार नाही ते ढाब्यावर जाऊ नका. अन्नमय जीव कोश असल्यामुळे आपल्याला पोट तर भरायला पाहिजे, पण काय खायचं याला मर्यादा आहे. ही म्हणजे एका प्रकारची गायर. आणि म्हणून देवा सांगितलं ना, म्हणजे संतांनी, देवा तू राख मनेरी, मनेरी नावाची गाय ना, तेवढी तू सांभाळ, बाकीच्या आम्ही बघतो. विठाला आणि मग त्या कसं आहे की पडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही तुझा. गायी राखणं याचा अर्थ संनियमेंद्रिय ग्राम सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हे ते रता. ज्यांनी इंद्रियाचं मनाचं संयमन केलं, ज्यांनी मन ताब्यात घेतं, आता कोटी धावे वर तुमचे चरण, अशा प्रकारची ज्याची अवस्था आहे त्याला भगवंत भेटतो, असं तो वर्णन आहे. आणि मग मनाच्या वृत्ती आता बरेच अभंग आहेत. म्हणजे जसं हे याजसाठी केला होता अट्टास, शेवटचा देश व्हावा, आता निश्चिंतीने पावल विसावा खुंटलिया. आणि मग मन एकदा शांत, मन हे निश्चल झाले की ठाई, तयावने काही निज सुखा. मन स्थिर झालं, मग खेळायला संधी, असं एक रूपक आहे. गायी जोपर्यंत धावतात, गायी जोपर्यंत धावतात ना, तोपर्यंत गुराख्याला सुट्टी नाही. पण गायी गोठणीवर बसलेला का, त्याचं कधी पाहिलं असेल तुम्ही खेड्यामध्ये, तशी आपण खेड्यातलीच माणसं आहोत. ते काय एकेमेकीला ॲडव्हान्स दाखवतात, कोण झाले ते बसतात समोरासमोर, काय मशिरी लावतं का काय, कोण झाले ते एकेमेकीला बघून असं 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 असं, मला वाटतं ते काय मशिरी लावतात वाटतं. एकदा गोठणीवर बसले की गायी कुठं जात नाहीत, हा विश्वासाने मग जीवशिवाचा खेळ ही रूपक आहे काल्याच्या ह्याच्यात असो. आणि ते खेळ पाहायला बऱ्याचशा गोकुळातल्या गोपी येत असतात. चला चला म्हणती, जाऊ दृष्टी हो, पाहू दृष्टी हो, असं. आता हे खेळ काय एकच नाही बरं का, खेळ अनेक प्रकारचे, हा मामा हुमरी, आट्या पाट्या, मृदंगवट्या, अनेक प्रकारचे खेळ आहेत. लंगडी आहे, खो खो आहे, काय विटी दांडू, असे अनेक प्रकारचे खेळ आहेत. कसं आहे, रोज एक खेळ खेळण्यामध्ये मजा नसते बरं का, खेळामध्ये काहीतरी विविधता असली पाहिजे. आज काय खेळलो, उद्या काय खेळलो, परवा काय खेळलो, असं म्हणजे जसं रोज बदल करावं लागतं. नाहीतर रोज बदल केला पाहिजे प्रसादामध्ये सुद्धा. कधी पनीर, कधी काय कधी काय. एक दिवशी ठरलं तर झुणका भाकर, पण सवडच नाही भेटली. माझी विनंती आहे, सगळ्यांनी असं एक मोर्चा काढा आणि कमिटीला सांगा की पुढच्या वर्षी 7 दिवस करा.
2 दिवस कमी कशाला करताय नाही का? विठाला चला आपल्या पद्याकडे. विविधता असावी आणि अनेक प्रकारचे खेळ खेळता खेळता एक दिवशी अशी सवंगड्याची देवाची चर्चा आहे की आज आपण कोणता खेळ खेळायचा. जसं आपण म्हणतो खेळ मांडीला वाळवंटी खाई नाचती वैष्णव भाई रे. तसं आता आपण अमुक खेळ झाला, कबड्डी झाली, खो खो झाले, होतं झालं, अमुक झालं, तमुक झालं, आज काय करायचं. तर देव म्हणलं आज एक वेगळा खेळ खेळू. कोणता? म्हणजे आज कीर्तनाचा खेळ खेळायचा. विठाला आता ते सवंगडी म्हणले देवा कीर्तन म्हणजे काय वानगडे. कीर्तन कशाला म्हणतात? म्हणजे कीर्तनामध्ये एक फेटेवाला बुवा असतो आणि 2-3 वाजवणारे 2-4 असतात नाही का. आता 4 आहेत म्हणजे 4 म्हणायला लागेल. आताच बसलेत बरं का. थांबा जरा वाट बघा. 5-25 टाळकरी लागतात, विनेकरी लागतो, श्रोते लागतात आणि मग अशा तऱ्हेने सगळं पात्र तयार झाली की मग ते कीर्तन एखादी सांगायचं आणि बाकीच्याने ऐकायचं. मग म्हणले आता मग ठीक आहे आपल्याला तो खेळ खेळायचा असला मग बुवा कोणाला करता. देव म्हटलं मी कशाला आहे. बुवा म्हटलं मीच होणार, कीर्तन मीच करणार. विठाला सवंगडी म्हणतात देवा खरोखर कीर्तन चांगलं असतं काय. अरे म्हणले काय सांगू. मी सांगून काय. तुकाराम महाराजांना विचारा. कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन कीर्तन थोडा वेळ वाचवायला लांब लांब चाली म्हणू नका. गाल्याचं कीर्तन या टोकापासून त्या टोकावर न्यावं लागतं बरं का. कीर्तन महात्म्य आता बरीच. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी रूढी देवायसा. कीर्तनाची व्याख्या खूप सुंदर केली. असो मग म्हणलं ठीक आहे एवढं चांगलं आहे तर करू आपण कीर्तन. मग त्यांची भूमिका ठरली. कोणी टाळ वाजवायचं, कोणी मृदंग वाजवायचं, कोणी ठरली भूमिका. आणि मग ते कीर्तन आलं रंगात. आणि कीर्तन रंगातच येतं बरं का. जिथं श्रीरंग आहे तिथं रंगाला काय कमी. लांबदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आजली भले दान देवा बोला भंग. देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. हे नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रजवंदित. असो रंगात कीर्तन आलं. अर्थात कीर्तनाचा रंग तसा अतिशय सुंदर. एकदा मनुष्य विसंग झाला. कीर्तनामध्ये पहिली गोष्ट 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. लाज भय शंका दुराविला मान. 4 गोष्टी सुटल्या मग आपल्याला कीर्तनाचा आनंद लुटता येतो. अहंकार असेल तर कीर्तनाचा आनंद लुटता येत नाही. लाज असली तर लाज येते अशी वाटा नाही. भय प्रवाद आहे त्याला. विठाला माझे गडी कोण कोण. भ्याडा म्हटलंय. विठाला
घाबरी याच्या मोडा हा घाबरीच्या मुडं काढ्या भेडा भेड्या भेडा बळतिया असं जो मित्र आहे त्याचं काम नाही असो. आणि म्हणून निसंग व्हावं लागतं. निसंग झाल्याशिवाय खरा आनंद मिळत नाही. आणि मग त्या प्रेमामध्ये आरूढ झाल्यानंतर भगवंताने पण थोडंसं गंमत केली आणि देव तत्वज्ञान सांगायला लागलं. अहम ही सर्व यज्ञानां भोक्ताच प्रभुरेवच. हे सगळ्या यज्ञाचा भोक्ता आहे. हा गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो प्रलय स्थानम निदानम बीजमय. मग ज्ञानेश्वरी सांगायला लागला देव म्या बोलविल्या वेद बोले. वेद कोण बोलतो? वेद कोणा? वेदाला कोण बोलवतो? बोल म्हणायचे देवा कोण बोलवतो? मी. हा सूर्य सकाळी उठतो संध्याकाळपर्यंत चालतो. सूर्याला कोण चालवतो? मी. बाबा कोण चालवतो? मी. कशाला म्हणते? मी चालवतो, मी हे करतो, मी ते करतो. आता हे सगळं कीर्तन ते पोरानं पडलं. आणि पोरानं काय हो लहान मुलांचं कसं आहे. आता गंमत सांगतो एक थोडीशी. एका आजीच्या पाठीला आलं कुबड. ते काठी टिकीत चालायची. आता ते ठीक आहे समजा. ते मुलांना काही नातवंडांना कौतुक वाटलं. आई आई आजी किंवा आई म्हटले ही तुझी पाठ अशी वाकडी का झाली? तर म्हटली काय ते आभाळ आहे ना पहिलं आपल्या अंगणात होतं. अंगणात होतं खाली. आणि मग घरात बाहेर पडलं की वाकावं लागायचं, डोक्याला लागायचं ना. मग ते वाकून 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 माझी पाठ वाकडी झाली. मग पोराने विचारलं ते एवढं उंच कसं केलं? एक दिवस म्हणले ते जोरात लागलं डोक्याला. मला राग आला. हातात खराटा म्हणजे झाडू होते. असा फटका मारला ते आभाळ उडालं. ते एवढं वरती गेलं. पोरानं खरं वाटलं. आता पोरांना खरं वाटलं. आजीने शानपण आटपावं ना. आजीने एक दिवशी आगाव पण केला. त्या पोरांच्या आजोबाला सांगितलं हे आबाल कोणी उडवलं. आता जमल का? म्हणजे खुल्याला काय सांगावं. तसं ते सवंगडी होते त्यांनी ते ऐकलं. पण देवाचं हे कीर्तन एक गोपी ऐकते. आडोशाला कधी कधी मोठी माणसं असतात ना ती गंमत म्हणून कधी कधी असं साईडला थांबतात. ती काय चाललंय ते बघतात. तिने निरीक्षण केलं आणि निरीक्षण केलं तिच्या लक्षात आलं की हा लय बडाया मारतोय बरं का. त्यांचं कीर्तन आटपू दिलं. त्यांची आरती बिरती हो दिली. आणि मग भगवंताला का कृष्णा कन्हैया ये इकडे म्हणले काय चाललंय? काय नाही आमचं पोरात चाललंय. नाही पण काहीतरी चाललं होतं ना. आणि चाललं होतं आमची गंमत चालली होती. अरे पण गंमत पण तू काय बोलत होता? काय बोललो? तू म्हणतो मी देव आहे. हा म्हटलं मी देव आहे. तू म्हणतो मी वेदाला बोलवतो. हा म्हटलं मी बोलवतो. मग जेवढे ते काय येतं ना त्या अर्थाने तेवढं बोललं तरी विचारलं तू देव आहे, तू वेदाला बोलवतो, तू सूर्याला चालवतो, तू पृथ्वी म्हणजे पर्वताला जागेवर बसवलं, समुद्राला रेखा नोलाटलं, हे सगळं तू केलं. नाही नामदेव महाराजांनी सांगितलं आम्ही मान्य करू. पण तू म्हणतोस हे सगळं मी केलं. हे कोणाला सांगतोस कोणाला? ज्याला कळत नसेल त्याला सांग. तुझ्या 5वीच्या घुगऱ्या वाटायला मीच होते आणि तुझा नाल कापायला सुद्धा मीच होते. हा तू मोठा आहेस पण कशामध्ये? बरं ती नंदाची पोरे आधी चोरी केली खरे. या गोकुळामध्ये जेवढ्या चोऱ्या केल्या त्याचं सगळं रेकॉर्ड त्याचे सगळे नोंदी तुझ्या नावावरती आहेत. आणि चोऱ्या करणारा तू म्हणतो देव आहे मी अमुक केलं तमुक केलं. अभंगाचं पहिलं चरण चुरा चुरा के माखन खाया. चुरा चुरा के माखन खाया. चुरा चुरा के माखन खाया. चुरा 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 के माखन खाया. 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 गौरन गोलंद कुंवर गैया. आहे बराई दिखावत मोर.
म्हणतो कधी, अरे काय भिका मागून मागून तुझं आयुष्य गेलं आणि आता काय श्रीमंती दाखवतो. कधी कधी बोलतो आपण विनोदाने एखाद्याला, हाय तुझा अगोदरचं ठाऊक आहे मला, तो आता काय असेल तो असेल मोठा, पण याच्या अगोदरचं मला मुळापासून ठाऊक आहे असा याचा अर्थ आहे. चुरा चुरा कर भाकर खाया. नामदेवांचं असंच एक रूप आहे. हरी जन्म गेले याचे राखता गाई. अरे याचं आयुष्य गेलं गाई राखता राखता. याची या बोला धरावा विश्वास तो काही. या गुराख्याचं काय विश्वास ठेवायचं, आयुष्य गेलं याचं गुरा जेव्हा, ह्याला काय माहिती आहे. आणि खरं आहे काय काय गुराख्यांना बाजार सुद्धा माहिती नसतो. सकाळी उठलं गोट्यात जाणं, रानात जाणं, पुन्हा घरी येणं, बाजार सुद्धा माहिती नसतो. विठाला 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 विठाला. अरे म्हणून या ठिकाणी तू चोऱ्या करणारा तू आहेस. तुझं काय मोठेपणा, देव कशाचा तू सांगतो मी देव आहे, मी अमुक आहे तमुक आहे. चुरा चुरा कर माखन खाया. गोकुळामध्ये जेवढ्या चोऱ्या झाल्या, ते दही खाल्लं असेल, दूध खाल्लं असेल, गोरस खाल्ला असेल, हे सगळं तू चोरलं असं सगळ्यांनी, म्हणजे काही पकडलंय, काही म्हणतात हे सगळं आरोप सगळं तुझ्यावरती म्हणून तू चोर असणारा तू असा आहेस. आणि तू देव कसा काय होऊ शकतोस काय. अरे म्हणून इथं वर्णन केले, तू चोऱ्या करणारा चोर. तो दुसरी गोष्ट, तू गवळ्याच्या घरातला एक देव म्हटलं की ब्रह्म म्हटलं की ते निर्विकार. रात्रीचा अभंग, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार नाही तर बा. आणि इथं गवळी ही तुझी उपाधी आहे. विठाला 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 विठाला. तू स्वतःला गवळी म्हणवतो. देवकी देव वाहिला, यशोदेने पाळीला, पांडवांचा बंदीजन होलिया राहिला. मला सांगायचा मुद्दा असा की या ठिकाणी तू देव कसा काय होऊ शकतो. तू सांगतो मी देव आहे, मी अमुक आहे. अरे म्हणून गवळण का नंद कुहर कन्हैया. अर्थात एखादा अज्ञानी असेल, त्याला काही सांगले तरी तो होच म्हणतो, पट्ट त्याला. अलीकडे काय झालंय, बरेचसे संप्रदायाचे पेव फुटलेत ना, तुम्ही जरा अभ्यास करा. हे जे नवीन इंदोरीकर महाराज खरोखर बरोबर सांगतात. ते म्हणे मी असं जर सांगितलं माझ्या पायाला हात लाव पोरं होतील, तर म्हणे माझे पायच काढून येतील लोक. विठाला विठाला मला सांगायचा मुद्दा की अज्ञानी समाजाला काही सांगितलं तरी ते पटत असतं आणि विश्वास ठेवतात ते. आणि म्हणून तर तुकोबाराने अभंग दिला काय, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराव. ऐका ऐका भाविक जन हाल कोण कोरते. अज्ञानी लोकांमध्ये भाविकता खूप असते, अशा लोकांचा फायदा बरेच लोक घेतात. तसं या ठिकाणी हे पोरं अज्ञानी ध्यान, तू काही सांगितलं पटेल, पण मला ठाऊक आहे तू कोण आहेस ते. एकीकडे व्यवहारामध्ये गवळ्याचा मुलगा हे उपाधी ही विशेषणात विचार केला तर देवाला ती दोन्ही रूपात जाणते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जसं माऊली ज्ञानोबा सांगतात की मी देवाला अनंत रूपात नाही, दोन्ही रूपात, तुझं सगुण म्हणो की निर्गुण. माऊली म्हणतात मी तुला सगुणामध्ये पण जाणतो आणि तुला निर्गुणामध्ये पण जाणतो. जसं या ठिकाणी भगवंताला म्हणजे तो गोप वेश पाहिला, सुंदर पाहता गोप वेशो काय ते पाहिलं, तेही जाणलं. पण याच्याही पलीकडे ही जी बोलते ना अधिकारवाणी, ही फार मोठी अधिकार आहे. बरं, गोपींचा अधिकार फार मोठा आहे. ते अधिकारवाणी सांगते की तू मला तू नको सांगू, तुझा मोठेपणा सांगायला आम्ही कशाला आहे. तू जर तुझं कीर्तन केलं तर आम्हाला पाकिट कोण देणार. आणि मग दुसऱ्या चरणामध्ये तुझा मोठेपणा मला ठाऊक आहे. अभंगाचं दुसरा हे बराई दिखावत मोहे, काही बराई दिखावत मोहे, काही बराई दिखावत मोहे, दिखावत मोहे, काय बराई दिखावत मोहे, काही बराई दिखावत मोहे, काय बराई दिखावत मोहे, काय बराई दिखावत मोहे. जानत हूँ प्रभुपना तेरा का भाई, जानत हूँ प्रभुपना तेरा भाई, जानत हूँ प्रभुपना तेरा भाई,
काही बराई दिखावत मोहे जानत हूँ प्रभु पद तेरा सबही जानत हूँ प्रभु पद तेरा सबही जानत हूँ प्रभु पद तेरा सबही काही बराई दिखावत मोहे काही बराई दिखावत मोहे काय बराई दिखावत मोहे काय बराई दिखावत मोहे विठाला 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 तुझं प्रभूपण म्हणजे तुझं देवपण तुझं जे काय देवपण आहे ते मला ठाऊक आहे जानत हूँ प्रभूपण तेरा सबही तू सगुण असणे ते निर्गुण असतो ना यथार्थ रूपाने जाणणारे आम्ही आहोत आणि म्हणून तुझं वैभव तू सांगायची काय गरज नाही मला ते ठाऊक आहे एका अर्थाने प्रेमाने थोडी चेष्टा चालली कुचेष्टा चालली पण खऱ्या अर्थाने चिंतन हेच मांडायचे गोपीला की देवाचं स्वरूप काय जसं नामदेव महाराजांनी वर्णन केलं जे देवाने गीतेत सांगितलं तेच नामदेव महाराजांचं भाषण आहे माऊलीचं भाषण आहे जसं म्या बोलविल्या विधू बोले त्याच अर्थाने नामदेव महाराजांचा अभंग आहे हरी तुझी आस रे वेदासी बोलले तुझी आस वेदासी बोलले तुझी आसी चालने तुझी आवले तुझी तुझी आवळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा गीतेचा जो काही श्लोकाचा अर्थ आहे त्या गीतेच्या श्लोकाच्या अर्थाने माऊलीच्या ओव्या आणि नामदेव महाराजांचा अभंगाचं समीकरण आहे चला आपल्या मुद्द्याकडे की भगवंताची सत्ता केवढी त्याचं स्वरूप काय त्याची व्याख्या काय हे सगळं जाणणारे संत आहेत अधिकारी आहेत त्याच्यातला अधिकारी ही गोपी आहे ती सांगते जानत हो प्रभूपण तेरा सबही और काहे बराही दिखावत मोही मला तू काय मोठेपणा सांगतो मी तुझं सगळं मोठेपणा जाणतो आणि थोडंसं काय एखाद्याला चेष्टा करताना थोडंसं म्हणजे एक स्वभाव असा आहे की एखादा स्वतःला मोठं मोठं म्हणायला लागलं ना का ज्याला त्याला हे करायचं असेल तर त्याला तेवढं आपण लहान दाखवायचं असतं बरं का एखाद्याने स्वतःला मोठे समजला का समोरचा मनुष्य त्याला लहान दाखवण्याचा प्रयत्न करतो याच अर्थाने अजून एक आधार म्हणजे दृष्टांताचा अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये और बात सुन उकल सुगाला और बात सुन उकल सुगाला और बात सुन उकल सुगेला सुन उकल सुगला बाधित अपने गोपाला बांधलिया तू अपने गोपाला काही बराई दिखावत मोही काय बड़ाई दिखावत मोही बांधलिया तू अपने गोपाला बांधलिया तू अपना गोपाला काही बराई दिखावत मोही काय बराई दिखावत तुला चोऱ्या करताना पाहिले चुरा चुरा कर मागत खाया म्हणजे तू चोर आहेस तू गवळ्याच्या जातीतला आहेस गवळ्याचा मुलगा आहेस हेही आम्हाला ठाऊक आहे आणि तुझा मोठेपणा सांगतो तोही मोठेपणा ठाऊक आहे पण जरी तू मोठा असला तरी तुझी फजिती आम्ही पाहिले ना और बात असून उखल सुगला कारण देवाला उखळाला बांधलेलं चरित्रामध्ये वर्णन आलेलं आहे आता ते बऱ्याच कथा आहेत कधी गोपीने बांधलं कधी यशोदाबाईने बांधलं असं वर्णन आहे आणि म्हणून जर उखळा बांधलं तुला शिक्षा केली तर ही एक अर्थाने फजिती आहे तू स्वतः जर एवढा मोठा अधिकारी होता मग तुला बांधून काय ठेवलं और बात असून उखल सुगला बांधलिया तू आपले गोपाळा आणि अजून काय केलं तू
तर गायीच्या बागे रानभर म्हणजे दिवसभर फिरायचं, गुराख्याचं काम करायचं. म्हणून फार मोठं काय उपाधी तुला म्हणजे मोठेपणा सांगण्यासारखा तुझा व्यवहार नाही. अभंगाचं शेवट चरण. फिरत बन बन गाये धरावत, फिरत बन बन गाये चरावत, फिरत बन बन गाव धरावत, फिरत बन बन गाव धरावत. आताच प्रमाण सांगे. फिरत बन बन गाव धरावत, भेरत बन बन गाव धरावत, फिरत बन बन गाव धरावत, फिरत बन बन गाव धरावत. तुकया बंधुल करिलेले हात, कहे तुकया बंधुल करिलेले हात, काही बनाई दिखावत बोही, काही बराई दिखावत बोही. कहे तुकया बंधुल करिलेले हात, कहे तुकया बंधुल करिलेले हात, काही बराई दिखाई मोही, काही बराई दिखावत. हातामध्ये काठी, खांद्यावरती कांबळी घेऊन गायीच्या पाठीमागे फिरणं, गुराख्याचं काम करणं. आणि हो, हे काम म्हणजे काय मोठी पदवी अशातला भाग नाही. आणि हे सगळं तू केलेलं आम्हाला ठाऊक आहे. आणि म्हणून तू काही सांगू नको. जे काही सांगायचं वाचा बोलू वेदने ती करू संते केले ते. आणि म्हणून आमचा अधिकार तो आहे, आम्ही ते करू. विठोबा रखवाई, रखवाई, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. लगा नंद कोर कलयात, काहे बराई दिखावत बोही, जानत हो प्रभु पलपती रसवई. या भंगावरती रूपकावरती थोडस विचार आपण केला. चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. तसं पाहिलं तर भगवंताचं चरित्र हे हरी अनंत, हरी कथा अनंत किंवा अनंत रूपे अनंत विषय देखील व्यात्याशी अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. पण या सर्व चरित्राचा अभ्यास साधू संतांनी केला आणि आपल्याला काल्याच्या सेवेसाठी चरित्र दिलं, ते गोकुळातलं दिलं. केले देवे गोकुळी.
पण या दोन अवताराचं फार महत्व आहे. राम बरवा कृष्ण बरवा गोविंद बरवा बाई आलो. राम बरवा कृष्ण बरवा म्हणजे देव आनंद रूपात आहे, पण खऱ्या अर्थाने राम रूप आणि कृष्ण रूप. तुम कृष्ण रूप बे आना राधे को साथ लेके बंसी हाथ लेके चले आना प्रभुजी चले आना. आता या दोन अवताराचं चरित्र जर पाहिलं तर थोडीशी विसंगती अशी आहे. राम रूपामध्ये भगवंताने अवतार घेतला, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. देवाला माणसाने कसं वागावं, माणसाच्या मर्यादा काय हे दाखवण्यासाठी राम अवतार घेतला. विठ्ठला राम अवतारामध्ये देवाने शास्त्राची एकही मर्यादा मोडली नाही. रामायणामध्ये प्रभू रामचंद्राच्या मुखामध्ये एकही अपशब्द असा नाही की तो शास्त्राला धरून नाही. जे आहे ते शास्त्र, तसा आरोप अनेकाने केला. प्रभू रामचंद्राने वालीला मारलं याच्याविषयी मोठं चरित्र सांगितलं जातं आणि वालीची तक्रार आहे. वाली देवाला सांगतो की देवा तू सांगतोस की मी धर्मासाठी अवतार घेतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानुसृजाम्यहम्. अरे धर्माची संस्थापना करण्यासाठी जर अवतार घेत असतील तर मला तू मारलं हे कुठल्या धर्मात बसलं? अरे भाऊ, वालीच्या मुखातून तुळशी रामायण किंवा रामचरित मानस ग्रंथामध्ये वर्णन आलेलं. अरे धर्म हेत अवतरे हो गोसाई मारे हो मोही व्याध केला. मैं बैरी और सुगरी वो प्यारा, मैं बैरी और सुगरी प्यारा अवगुण कवन नाथ मोही मारा. अवगुण कवन नाथ मोही हे मंगल भवन दशरथ वालीचं वर्णन आहे. वाली म्हणणे देवाला सांगतो की देवा धर्म हेत अवतरे हो गोसाई. हो स्वामी, आपण धर्माच्या कारणासाठी अवतार घेतला ना, मला शिकाऱ्यासारखं आडून का मारलं? मारे हो मोही व्याध की नाही. मारायचं तर समोर येऊन मारायचं, मग आडोशाला उभं राहून पाठीवर बाण मारून मारलं, हा धर्म कोणता आहे? आणि दुसरी गोष्ट मै बैरी, कारण गीतेमध्ये सांगता समो अहम सर्वभूतेषु न मे द्वेषो स्थिना प्रिया. मी सगळ्यांना सारखा, मी कोणाचा लाडका नाही आणि माझा मी कोणाचा द्वेष करत नाही. म्हणजे सगळ्यांना सारखा जर असेल, सर्व घटी राम सगळ्यांना सारखा असतील तर मी वैरी आणि सुग्रीव लाडका कसा काय? म्हणजे भेद आहे ना, पक्षपातीपणा कशा काय? देवाच्या ठिकाणी असे विषमता नसावी. प्रभू रामचंद्राने ऐकून घेतलं, म्हणलं वाली ऐक, मी तुला मारलंच नाही. आणि देव खरोखर देव कोणालाच मारत नाही बरं का, ज्याला त्याला मारतं ते ज्याचे त्याचं कर्म. तो का म्हणे आता देवा का रुसावे मनाची पुसावे काय केले. आणि मग वालीला सांगितलं की तुला तुझ्या कर्माने जावं लागलं, मी तुला मारलं नाही, तुझं काय चुकलं ते सांगतो. अनुज बधू भगिनी सुतनारी सुनसट कन्या समयेचारी इनही को दृष्ट बिलो कई कोई ताही बधे कछु पापन होई मंगल भवन अमंगल हारी. अनुज बधू म्हणजे लहान भावाची पत्नी, जिला भाऊजे म्हणतो आपण, धाकटी भाऊजाई. अनुज बधू भगिनी म्हणजे बहीण, धाकटी भाऊजाई बहीण. सुतनारी म्हणजे सून, मुलाची पत्नी. आणि सुनसट कन्या म्हणजे मुलगी, सून, भावजय आणि बहीण, या चौघींचं नातं मुलीसारखं. विठ्ठला आणि म्हणून अशा जर समजा या चार नात्यामध्ये, तसं स्त्रियांच्या विषयी तर आहेच, पण मुख्य म्हणजे या चार नात्यामध्ये व्यभिचार घडला
तर ज्याने केला त्याला मारलं तर काहीच पाप नाही, असं शास्त्र बरं का, कायदा नाही, नाही तर मला घेऊन झालंय. विठाला विठाला नाही बधे कछु पाप न होई, अशाला मारलं तर काहीच पाप नाही. तुझ्याकडून तो प्रमाद घडलेला आहे, कारण सुग्रीवाच्या पत्नीच्या संबंधाने वालीने म्हणजे हा अतिरेक केलेला आहे. कारण सुग्रीवाला हाकलून लावलं, त्याची पत्नी बळकावली, अशी ती कथा रामायणामध्ये आहे. आणि म्हणून तुला मारावं लागलं. एक कारण, तुला आडोशाने का मारलं त्याचं कारण असं आहे की तुझा देह जो आहे तुझा हा प्राण्याचा देह आहे. वानर देह हा प्राण्याचा देह आहे आणि माझा देह क्षत्रियाचा, आणि क्षत्रियाच्या कायद्यात शिकार करताना प्राण्याला आडोशाने मारलं तर ते पाप नाही, हे एक कारण आहे. आणि दुसरी गोष्ट, तू पापी असल्यामुळे तुझ्याकडे दोष आहे, तर मला समोर येता येईल, कारण समोर आलं तर तुला सायुज्य मोक्ष द्यावा लागेल. समोर जर तुला कर तुझं पाहता जर समजा जर असं घडलं तर तुला अनाधिकाराला अधिकार द्यावा लागेल, कारण तुझ्याकडे दोष आहे, तो गेल्याशिवाय तुला मोक्ष मिळणार नाही. म्हणून तुला आडोशाने मारला. तुला सांगायचा मुद्दा की सगळ्या मर्यादा शास्त्राच्या, भाऊ कसा असावा भावाची मर्यादा काय, मुलगा कसा असावा मुलाची मर्यादा काय, पतीची मर्यादा काय, नाही वैर्याची सुद्धा. रामायणामध्ये प्रभू भगवंताने कुठे, आता इथं वाल्मिक म्हटलंय, पण इथं अर्थ असा घ्यायचा की बोले संत मार्ग दावरी गेले आधी दया दिली संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. अरे हो, इथं वाल्मिकांना संतांचे म्हणजे आपल्याला एक भाव धरायचा की संतांनी सांगितलं त्याच मार्गाने आपण जायचे, असा अर्थ घ्या. आणि हो, रामायणामध्ये देवाने जे जे केलं ते शास्त्राला धरून केलं. आणि रामरूपामध्ये देव अतिशय सरळ वागला, कुणाशीच वाकडा वागला नाही, सगळ्याशी सरळ वागला. हा बाबा कसा वागला ते पुढं पाहू काय. पण रामायणामध्ये आणि म्हणून ते गमतीने गण सांगतात बरं का. राम अवतार आणि कृष्ण अवतार आहे. राम अवताराची तिथी आहे 9वी आणि कृष्ण अवताराची तिथी आहे 8वी. तर आपल्या पूर्वी पाड्यांचं गणित, आता गणित जरा वेगळं झालंय, पण पाड्यांच्या गणिता विचार केला तर 9वी म्हणजे 9चा आकडा. तर 9चा पाडा तुम्ही मोजा बरं का. 9 1 9, 9 2 18 लिहिले तर याच्यामध्ये संख्या किती, एक एक आहे, एक 8 आहे. 18 मध्ये एक आकडा 1चा आहे, एक 8चा आहे. 8 आणि 1 9. आता 9 त्रिक 27, 7 आणि 2 9. 9 चौक 36, 6 आणि 3 9. 9 5 45, 4 आणि 5 9 सक 54, 9. पुन्हा बोल 9 7 63 बरं का, 72 बरोबर आहे. 9 9 बरोबर ना, 9 आहे, सम आहे ना इकडे, इथं काय कमी अधिक नाही. आणि का राम हे असं आहे की अतिशय सरळ आहे का, काहीच भानगड नाही. राम लिहायला सोप्पा, उच्चारायला सोप्पा, सगळे अगदी सरळ. आता ह्या बाबाची भानगड बघा, हे उभं कधी नीट नाही. उभं राहिलं तर देहुडा चरणी वाकडच उभं राहतंय. बरं, याचं नाव असं आहे की एका सरळ एक अक्षरी नाही. कृष्ण म्हटलं की ते हे जोड त्याला तोड त्याला सोड, वाकडं तिकडं करून ते तयार होतं. बरं, या अष्टमी तिथी आता जसा 9चा पाडा तसा 8चा मोजा. 8 1 8 बरोबर, 8 2 16, 16 लिहा. आता ह्याच्यामध्ये 1 आहे, 1 6 आहे, 6 आणि 1 7. 1 खाल्ला की नाही, खाल्ला. 8 त्रिक 24, 4 आणि 2 किती झाले, 6. पुन्हा 1 खाल्ला. आता मोजा पुन्हा बरं का, प्रत्येक एक खातोय बरं का. हे लबाड आहे, चोर आहे ना. विठाला गमतीचा भाग सोडून द्या. रामायणामध्ये शास्त्र जे मनुष्याने कसं वागावं हे दाखवण्यासाठी भगवंताचा हा गुरुरूपाने मनुष्य रूपामध्ये आदर्श असेल. आणि रामायणामध्ये रामप्रभू एकही वाक्य बोललेलं की मी देव आहे, मी दशरथाचा पुत्र आहे, मी दाशरथी राम आहे, असंच वर्णन आहे. मी देव असं वाक्य कुठं आलेलं नाही. पण या गोकुळातल्या चरित्रामध्ये मात्र आजचा अभंग सुद्धा आपण पाहिला की देव स्वतः सांगतो की मी देव आहे. आणि तो जाहीर सांगतो, याला तरी यारे लागे अवघे बाजा मागे मागे आजी देतो पोटभरी पुरे भराल तो वरी. आणि म्हणून थोडक्यामध्ये कृष्ण अवतारातलं चरित्र विस्ताराने आहे. आपली वेळ संपलेली आहे. 2-3 प्रमाण जरा म्हणू लागा आणि आटोपत घेऊ. विठ्ठल विठ्ठल माझ्याकडे जे 20च मिनिटं असतील कदाचित, 15 मिनिट. 12ला 5 म्हणजे 5च मिनिटं आहेत आता. विठाला ठीक आहे, आपण आता असं करू, आपण थोडंसं तडजोड करू. आपण देवाला डायरेक्ट गोकुळात आलो म्हणजे 2 तास वाचले आपले बरं का.
नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल के नंद भरो जय कन्हैया लाल की यशोदा को लाल भयो जय कन्हैया लाल के यशोदा को लाल भयो जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल के हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की भयो रघुरैया आवतपुरी मांगर बंदरी भगत भयो रघुरैया आवतपुरी मांगर बंदरिया लागो मुळात आनंद गोकुळी आनंद झाला. बाळकृष्ण घराला भगवंत गोकुळात आले आणि गोकुळामध्ये अर्थात देव आल्याचे जाणीव पहिल्यांदा. आता चरित्र जास्त सांगत नाही, फक्त मला प्रमाण 2-3 घेऊन आटोपत घ्यायचं आहे. विठ्ठल विठ्ठल तसं पाहिलं तर पुरुषांपेक्षा माता वर्ग फार भाग्यवान आहेत. कशा अर्थाने देव कुठल्याही अवतारात आला तर पहिल्यांदा दर्शन तुम्हाला असतं. नाळ कापायला एकही गडी नसतो. आता हॉस्पिटलला कापीत असतं मला काय माहिती नाही, सध्या कलियुग आहे. विठाला रामायणातला देव पहिल्यांदा कोणाला भेटला दिसला? बाई कशा जानवता बाई बाई कशा जानवता बाई 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 कशा जानवता बारी 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 पुत्र झाला दशरथा पुत्र झाला दशरथा बाई कशा जानवता हे बाई बाई कशा जानवता बाई बाई नामदेव महाराजांनी राम अवतारातला देव आला त्याचं ज्ञान जगाला सांगितलं ते यांच्या मुखातून. अगदी अलीकडच्या काळात आता जास्ती विचार न करता गदी माडगुळकर आधुनिक रामायण त्यांनी सुद्धा जे रामायण लिहिलं गीत रामायण त्याच्यामध्ये तुमच्याच मुखामध्ये राम जन्मला गसये राम जन्मला. अरे म्हणून इथं भाषा जी आहे ना ही स्त्रियांच्या मुखातली भाषा आहे. म्हणजे रामायणातली असो नाहीतर गोकुळातली असो. आता गोकुळातलं पाहू. गवळण मला गवळण सांगे गवळ लिला गवळण सांगे गवळ गवळण सांगे गवळ लिला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुंठ वाडे एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुंठ वाडे. गोकुळात देव आलेले अर्थात गोकुळात आल्यानंतर देवाचं चरित्र फार मोठं आहे. आणि मग पहिल्यांदा देवाला पाहिल्यानंतर पहिला आनंद असतो तो रूपाचा असतो. एकदा लहान बाळ जर जन्माला आलं
तर पहिल्यांदा आपल्याला आनंद त्याच्या रूपाचा असतो, नंतर मग त्याचा आवाज बोलणं ह्या क्रमाक्रमाने येत असतात. आता रूपाचा विषय तर बरीचशी प्रमाण आहे. रूप पाहता लोचरी सुख झाले ओ सादरी, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. थोडासा फरक करायचा म्हणून केलं बरं का. आता तुम्ही म्हणा पाहिला पाहिला नंदाचा, तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यात गुडघ्यात रागत, डाव्या गुडघ्यात गुडघ्यात रागत, डाव्या गुडघ्यात तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यात गुडघ्यात देव गोकुळात आल्याचा आनंद आनंदल्या नरनारी. आनंद का होतो? वस्तूची किंमत किंवा स्वरूप कळल्यानंतर आनंद होतो. एखादी मूल्यवान वस्तू असेल, लक्षात आलं मुद्दा, एखादी मूल्यवान वस्तू असेल ती प्राप्त झाली तर आनंद होतो. मग पहिल्यांदा वस्तूचं ज्ञान व्हावं लागतं. देव गोकुळात आला याचं ज्ञान गोपीला झालं म्हणून आनंद झाला. विठ्ठला विठ्ठला. आता देवाच्या बाबतीमध्ये गोपींचं मत काय, जरा नामदेव महाराजांचं वर्णन आहे. परब्रह्म निष्काम तो हा गौलीच्या घरी, तो हा गौलीच्या घरी, परब्रह्म निष्काम तो हा गौरीच्या घरी, तो हा गौरीच्या घरी, परब्रह्म निष्काम तो हा गौलीच्या घरी, तो हा गौलीच्या घरी, परब्रह्म निष्काम तो हा गौरीच्या घरी, तो हा गौरीच्या घरी. कृष्ण नवनीत तोरी, भाग्यवान अन्नू कृष्ण नवनीत तोरी, गौरानी हंची पाऊले लागत येतो हरी हातात मंदिरा, भगवंताचं वर्णन करताना त्याला पहिल्यांदा जाणलंय त्याने. परब्रह्म निष्काम तो हा, किंवा नमावलीच्या भाषेमध्ये योगिया दुर्लभ तो म्या. गोपी सामान्य नाहीत बरं का. देवाला तसं पाहिलं तर गोकुळामध्ये ब्रह्मदेवाला ओळखता आलं नाही म्हणून तर वासरं चोरली, इंद्राला ओळखता आलं नाही म्हणून पाऊस पडला, गोवर्धन महिमा. पण गोपींनी जाणलं की हा कोणासाठी आला. आता निळोबराच्या विरडी फार सुंदर आहेत की हा काय भाग्य आपलं, धन्य हे आनंदाची सापडली वेळ. काय भाग्य आपला की देव आयता आलेला आपल्यासाठी, आणि म्हणून त्या फार भाग्यवान त्या वर्णन करतात. आता ते एकेमेकीला सांगतात सुद्धा. ऐक ऐक सखय बाई
नवल मी सांगू काही त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेला म्हणतो देवकी देवाहिला यशोदेने पाळीला पांडवांचा बंदी जन होऊनिया सकळ तीर्थे जयाचरणी सुलभ हा शुळपाणी राधिकेशी म्हणतो करीन तुझी वेदी फनी ऐक ऐक सखये बाई अरे म्हणून देवाला यथार्थ जाणलं म्हणून त्याची प्रत्येक गोष्ट तसं पाहिलं तर देव बलवान आहे अनंत ब्रह्मांडे एके रोमे ऐशी धेंडे तो या गवळीयाचे घरी उमरा चढता टेका धरी काय अर्थ बघा गोपी म्हणतात की अनंत ब्रह्मांडे ज्याच्या एका केसागडी आहेत आणि संपूर्ण अनंत ब्रह्मांडाची रचना घडीमोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता एवढा परमात्मा बलवान आहे पण इथं काय सोंग दाखवते उमरा चढताना टेका धरून म्हणजे उमरा ओलांडायचंय ना मग ते दरवाजाला धरायचं उभं राहायचं जसं काही नाही याला वारं गेलं याच्यावर विठाला आणि म्हणून फार चिंतनाचा विषय असो उशीर होतो आपल्याला आणि गोपीने त्याचं प्रत्येक याच्याकडे वर्णन साधू संतांनी केलेलं आहे आजा कसा देवाचा देव असो देवाचं चालणं असेल त्याचं बोलणं असेल त्याचं रूप असेल त्याच्या चोऱ्या असतील म्हणती नंदाच्या पोरी आधी चोरी केली खरी आता त्याच्या खोड्या आहेत त्याच्या काय अशा थोड्या बऱ्याचशा लीला आहेत यमुनेची माती खासी का यमुनेची माती खासी शिकवी ते जग जेठी शिकवी ते जग यमुनेची माती खासी काका यमुनेची माती खासी काका बाबा पुण्याला करू आई ग आई लाई आपला प्रवास घ्यायचा चालला त्यामुळे कुठला गेर कुठं टाकायचं थोडीशी गडबड होते विठाला असो देवाने माती खावी देवाने खोड्या कराव्या देवाने चोऱ्या कराव्या सगळ्या गोष्टीचं तसं पाहिलं तर गाराने आले आणि म्हणून गवळली सांगती गाराने रात्री आला छत्र म्हणजे बरेचसे काय गाराने आल्यानंतर आईने पहिल्यांदा लक्षात नाही घेतलं आई सांगते एवढासा माझा पोरगा एवढ्या खोडे करेल काय बाळस गुणगुणाचे ताने ग बाळ दिसते गोजीर काय सांगता गाराने ग आईला आणि वाक्य आहे महाराज लोकांचं आमच्या एखाद्या पोराच्या खोड्या सांगितल्या त्याच्या आईला तर तिला खरं वाटलं तर समजायचं हे सखी नाही ही सावत्र आहे पण जर खोटं सांगितलं तिला खरं वाटतं चला आपल्या मुद्द्याकडं आईला खरं वाटत ना पण देवाचं काय गोकुळामध्ये जे देणं होतं ना ऋण फेडावया अवतार केला अविनाशाला काराशी
गोकुळातले ज्या गोपी असतील किंवा जे काही गोपाळ होते ना, हे सगळे पूर्वाश्रमीचे साधक आहेत. कोण ऋषी आहेत, कोणी मुनी आहेत, तपश्चर्या करतात. आणि त्या सगळ्यांना देवाने सांगितलं होतं, ज्या ज्या जन्मामध्ये तुम्ही सेवा केली त्याचा हिशोब घ्यायला सगळ्यांनी गोकुळात या, आणि मी हिशोब द्यायला येतो, मात्र तुम्ही तिथं हजर राहा माझ्या अगोदर. यादव समग्र व्हा रे तुम्ही. आणि म्हणून त्यांचं देणं आहे, ज्याला जसं मनोरथ असेल, ज्या चित्ती काम. कसं आहे, एका वेळेला सगळ्यांचं समाधान करता येणं. आता समजा काल्याचा प्रसाद आहे, चांगलं कालपासून ते बिचारे आचार्य आधी आमच्या विशेषत्वाने महिला मंडळाला म्हणजे खरोखर म्हणजे मरोन या जावे, बाबाजांच्या पोटा यावे. त्या काकड्यात पण आहेत, त्या पारायणात पण आहेत, हरिपाठात पण आहेत, कीर्तनात पण आहेत, आणि एवढं करून घरचं करून त्या स्वयंपाक पण करतायत. विठाला पण यंदा अध्यक्षांनी काय ठरवलं, यांना म्हणजे जे अगदी म्हणजे याला कामच लावायचं बरं का. जे अवघड आहे ते रोजच्या पोळ्या बरं का, 500 लोक रोज जेवतायत. हो, 60-70 किलोचा भात इथं पुरवणार रोजचा एका पंक्तीला. दिवसाला 150 किलो, बरं 60-120 म्हणजे 150 किलो तांदूळ दिवसाला शिजतायत. एवढा समाज जेवतोय. लय ते म्हणे चपात्याच पाहिजे, मारा आता दुसरं काय करता. यांचा सप्ताह चपातीवारी गेला काय. आणि त्याच्यातलं काय तर म्हणजे आता गुलाबजाम आहे, ते सोपं आहे का. दुसरं काय बुंदी बिंदी सोपी आहे, पण गुलाबजाम सोपा नाही ना. म्हणजे मला सांगायचा मुद्दा की हे सगळं करावं लागतं. विठाला गोकुळामध्ये गोपीनी तक्रारी केल्या, त्याचा हिशोब चुकवायचा होता. देवाने केन निमित्ताने जाऊन त्यांना दर्शन दिलेलं आहे, त्यांचं समाधान केलेलं आहे. आणि मग देवाने ठरवलं आता गोकुळ सोडायचं. अरे तुम्ही तशा बऱ्याच एक रासक्रीडा आहे. चला बाई वृंदावनी रासक्रीडा पाहू. दुसरं एक ज्याला बासरी म्हणा किंवा वेणू म्हटलेलं आहे, त्याची बरीचशी भजनं आहेत. आता बरीचशी भजनं आहेत. आता कसं आहे, वेळ संपलेला 12 वाजून गेलेला, अजून आरती व्हायची. त्याच्यामुळे आता जास्ती विस्तार न करता आपण काय करू, थोडंसं आराध्यदेव गेलेलं गाय राखत असताना तिथे महत्वाची जी लीला आहे त्याला खेळ म्हणतात. हरी हमामा खेळ हमामा दुबरी वाजे मग आता अनेक प्रकारचे होतो आहे खेळ आणि प्रत्येकाचे अभंग सुद्धा आहेत. अभंग दुबक तिबक बोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ विटी दांडू आता भेव नको गांडू खेळ मांडी लाल गोरी खेळ मांडीला. आता फास असल्यामुळे कुठला बॉल देईल सांगता येतो का. विठाला कधी पण घाईचं असलं की बारकाय ऐकायचं बरं का. जेव्हा आमचं महत्वाचं बारकायचं असतं तेव्हा तुमचं तिकडे टुटून चालू असतं बरं का. विठाला अनेक प्रकारचे खेळ आहेत. या विठूचा गजर हरी लाभाचा वाळवंटी चंद्रभागेच्या काठी नाव मांडीला. या विठूचा खेळ मांडीला वाळवंटी घाई. देवाने तिथं वाळवंटात जो खेळ केला तो आजही वारकर परंपरागत वारकऱ्यापर्यंत आलेला आहे. विठाला आणि जीवनामध्ये खेळाला फार महत्व आहे बरं का. विशेषतः आता मैदान राहिलेलं आहे त्याच्यामुळे एक अवघड आहे. आणि आता काय झालं, पोरं मैदान सोडलं मोबाईलवरती खेळायला लागली सर का. ते काहीतरी नवीन खेळ निघाले, त्याला काय म्हणतात मला माहिती नाही, पण रात्रभर खेळतात नाही का. विठाला भारतीय प्रत्येक खेळाचा जर अभ्यास केला तर त्याला आधार योगाचा आहे. हो तू इथं प्राणायाम करतो. पूर्वी ना आम्ही थोडंसं म्हणजे लहानपणी खेळायचो होतो.
ते काय तिथे हे 7 गडी 8 गडी असं काय कायदा नव्हता. अख्ख्या गावातली पोरं अशी उंचीने उभी करायची आणि एक गडी सोडून घ्यायचं बरं का. एक सोडला उंचीच्या बाजूने काय काय हा त्याच्या खालचा, एक सोडायचा दुसरा, असं असे बघ इकडं 25 आणि तिकडं 25 बरं का. आणि एखाद्याला धरलं का अख्ख्या गावातली पोरं त्याच्यावर राहू, तरी तो म्हणतो मी मेलो ना. ते त्याच्यात प्राणायाम घडायचा, म्हणजे व्यायाम आहे, प्राणायाम आहे. आणि होतू तूचा अर्थ आध्यात्मिक. हूँ तू मी तू, मी तू परमार्थ करताना मी तू पण सोडा, मी तूपणाची झाली बोळवण, आध्यात्मिक अर्थ. विठाला विठाला हमाम अहमपणा, मा म्हणजे नको, ज्याला परमार्थ करायचं तरी अहंकार कोण अहम. विटी दांडू माया ब्रह्म, खेळ विटी दांडू खेळे भवराग खेळे भव. हा प्रपंच हा भवरा आहे. आणि या भवऱ्याचा भवरा कसा उलटा असतो बरं का. भवऱ्याचा मोठा भाग वरती आणि आग्र खाली असतं, ऊर्ध्व मूल मध शाख बरं का. आणि फार सुंदर रूप आहे बरं का. आरीवर आरी, आरीवर आरी. पहिल्यांदा ब्रह्म, त्याच्यानंतर मग मूळ माया, त्याच्यानंतर मग गुण माया, त्याच्यानंतर पंचमहाभूत त्रिगुण. असे करता करता हे आरी आरी करता करता हा प्रपंच रूपी भवरा. विठ्ठल विठ्ठल. आणि मग प्रत्येक रूपकाच्या पाठीमागे अर्थ आहे, काहीतरी व्यायाम आहे, काहीतरी फायदा आहे. आता जाऊ द्या मैदानी खेळ. आणि लक्षात घ्या होता, मैदानी खेळामध्ये पोरं खेळत असतील त्याला मनाई करू नका. काय होईल, तासभर खेळतील आणि खेळला की भूक लागते का नाही. मग आई ग आई नाही का, हा यशोदे घराकडे चाल, त्याला बोलवायची गरज नाही. कारण ज्या व्यायामाचे खेळ आहेत त्या आता म्हणजे मैदानं नाहीत किंवा वेळ नाही, त्याच्यामुळे थोडेसे बाद झाले. पण शक्यतो जीवनामध्ये खेळ असावा असो. आणि म्हणून आता खेळाला सुद्धा एक मर्यादा असते. खांदी बार पोटी भूक काय खेळायचे सुख, चला वळू गाई पैसू जेऊ एके ठाई. आणि मग देवाने जो प्रसाद दिला, आजी ओ सामरावती काला पहावया येती, देव विसरती देह भाव आपला काल्याची असे, देव जळी झाले बासे उसोनी हासे टेरी सांगा ते हात. आणि मग ज्या साधू संतांनी काला आपल्यापर्यंत आणला त्यांचं भजन कर. हरी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली. जरा निवृत्तीनाथांच्या जन्माला 750 वर्ष झाली. ती एक भजन त्यांचं आपल्याला. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपाल मुक्ता बाई जान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपाल मुक्ता बाई जान देवा. सोपाल मुक्ता बाई जान सखया. सोपान 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 मुक्ता बाई जान करविली तैशी केली कटकट वाकोडी का नीट देव जाणे, तरी न्यूनते पुरते अधिक ती सरते करुण घ्यावे तुम ते तसे. झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण करण्यापूर्वी आपली वेळ संपलेली आहे. मोठ्या आनंदाने यावर्षी सुद्धा हा नामसप्ताह पार पडत आहे. कोरोना काळामध्ये थोडीशी अडचण आली, मग पुन्हा 3 दिवसाचा केला, यंदा 5 दिवस. आता तशी डिमांड सगळ्यांचीच आहे 7 दिवसाची, पण ठीक आहे, ठराव पास होईल तसं करू आपण पुढे. 7 दिवस केलं तर अधिक चांगलं आहे, कारण काय होतं समाधान होत नाही ना. आणि त्याच्यात माझे 2 दिवस गावी जातात. तसं मी इथल्या पोरांचा लाडक आहे बरं का. लहान मुलांचा मी म्हणजे हरिपाठामध्ये थोडा खेळ असं. आणि म्हणून यावर्षी आनंद वाटला का, तसं पाहिलं तर या मंदिराच्या कार्यापासून सुरुवातीपासून या एक सक्रिय सहभाग असल्यामुळे चांगलं स्वरूप आलं. याला बरीचशी मंडळी पूर्वी होती या ठिकाणी.
साळुंके महाराज असतील, जयराम महाराज असतील, दौलतदादा असतील, अनंत आपले जाधवसाहेब असतील, नानाब्रीद असतील, बोरगे मामा, पाटील आपले, पुन्हा वसंतभाई, अशी बरीच मंडळी, सावंत महाराज, बरीचशी मंडळी पूर्वी होती या ठिकाणी. आणि चांगल्या तऱ्हेचं वातावरण या ठिकाणी सुरुवात झालं आणि एक चांगलं येवलेश्वर रूप लाविलेद्वारे त्याचा गेलो गेला का गणावरी या न्यायाने या मंदिरापासून हा परमार्थ वाढता वाढता अगदी संपूर्ण डोंगरामध्ये अगदी आता म्हणजे दादांच्याकडं आहे, पुन्हा भिकरे दादांकडं आहे, पुन्हा इकडं शिवाजी मैदानामध्ये म्हणजे फार विस्तार झालेले आहे. असं आनंद वाटतो. पण थोडंसं नंतर मग एक एक माणसं वयाच्या मानाने कोणी वैकुंठवासी झालं, कोणी गावी गेलं, कोणी काय अडचणी अशी करता करता जुन्या पिढीतली आता 2-4च राहिली. अध्यक्ष आमचे आहेत, काही 4-2 कार्यकर्ते आहेत. आणि आता चिंता अशी होती की नवीन मुलांनी जर स्वीकारलं तर बरं आहे, कारण सध्याची पिढी ते गणपती बाप्पाची सेवा करतील, साईबाबाची करतील, पण वारकरी तत्वाचं सेवा करणं नवीन पिढीला जरा अवघड आहे. पण यंदा आनंद वाटला, कारण 2-3 वर्ष हीच मुलं सगळं कार्यक्रम करतायत. यावर्षी संपूर्ण वर्गणीचा भाग ह्या मुलांनी तरुणांनी उचलला. आता ती टाळ्या कसं आहे की अलीकडे एक पद्धत निघाली की एखादा शब्द असला की टाळ्या वाजवा. तसं मला असं म्हणायचं आहे की आता एकदा तरुण कार्यकर्त्यांसाठी ज्यांनी वर्गणी सहभाग घेतला आहे, हिशोब केला आहे, सगळे पाहतायत व्यवस्था, रात्रभर ती मुलं जागे होती, स्वयंपाक बनवला, पाणी व्यवस्था, सगळी व्यवस्था करतायत. आणि या तरुण मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा की निश्चित. आता थोडंसं माझी एक विनंती, रात्री महाराजांनी सांगितलं, एक लक्षात घ्या, रात्रीचे महाराज आहेत ना ते तरुण तुमच्यासारखे होते. आणि मला कौतुक त्यांचं सांगायचं आहे की ते पूर्ण इंग्लिशमध्ये कीर्तन करू शकतात. त्यांनी केलं आहे आळंदीला कीर्तन, अख्खं कीर्तन इंग्लिशमध्ये केलेलं आहे. आणि लहान होते कीर्तनकार तेव्हा, त्यांचं कल्याणला एक स्पर्धा होती लहान मुलांच्या कीर्तनाची. आणि त्या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून मी एक होतो काय त्या नाट्यगृहामध्ये. तिथे सुद्धा त्यांनी म्हणजे सुंदर कीर्तन त्यावेळेला केलं होतं, चांगले कीर्तन करायचं. आणि म्हणून एक प्रेरणा घेऊन माझी एक अपेक्षा आहे की आपल्या मंडळातला एखादा मुलगा कीर्तनकार व्हावा. आदिनाथाला प्रार्थना करतो, तसे आहेत आता रोशन महाराज वगैरे मंडळ आहेत ना, याच्यातला भाग नाही. पण या जे कार्यकर्त्यापैकी एखादा कीर्तनकार झाला तर कोण? सुशील कुमार तुम्ही होताय का? कोण स्वीकारते बघा बरं का. एखादा कीर्तनकार मला द्या, मी सांगण्याचं काम करेन बरं का, आनंद वाटेल. कारण ही परंपरा चालवायची असो. आणि या ठिकाणी अतिशय आनंदाने सगळं पार पडत आहे. महिला मंडळाचं सहकार्य चांगलं आहे, विभागातले अन्नदाते सगळ्यांचं सहकार्य, या संपूर्ण विभागाचं प्रेम या मंदिरावरती श्रद्धा आहे. आणि भगवंताला हीच प्रार्थना आहे की बाबा हे असंच चंद्रसूर्य आहे तोपर्यंत चालत राहो. या ठिकाणी आज या सेवेच्या निमित्ताने आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे बाबा इथं बसलेले आहेत, जुने कीर्तनकार आहेत विभागातले. तिकडे केळकर गुरुजी आहेत, शेट्टीदादा आहेत, सगळी प्रेमाची मंडळी आहेत. टाळकरी गायन वादन करणारी सगळ्या अतिशय चांगली मंडळी आहेत. मृदंगवाद एक 4-4 एक सापडून आपण 4-4 एकावर बोनस सगळं का 6 झाले. आता 6 झाले ना, 6 झाले म्हणजे मग बरोबर असो सेवा आटोपलेली आहे. आता विना इकडे घेऊ द्या आणि पाठ घेऊ द्या. हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. 2 पाठ आणा, प्रसाद आणा इकडं. 2 पाठ आणा, लहानचा प्रसाद आणा, तो पाऱ्याचा विना आणा. कार्यकर्त्याने आतमध्ये आरतीची तयारी करा, आरतीची तयारी करा. आतमध्ये पाठ इकडं आणा, इकडून या आवाज. लहानचा प्रसाद घेऊन या. एक इकडे, एक इकडे. एक जण इकडे, एक जण नको टेबल लाडा लागेल. कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जरी प्रसाद वाटायला घ्या. म्हणा चाल, चाल म्हणा. 2 भांडी वाढवा.
का म्हणे